अगं एक काळ होता जेव्हा आम्ही 10 रुपयात 1 महिन्याचा किराणा आणायचो. ओहो, आता काळ बदललाय. आता दुकानामध्ये कॅमेरे लावून असतात. आता काही असं आणता येत नाही. अहो, केव्हापासून विचारत आहे मी, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे? बस माझ्याकडे बघतच राहा, काही सांगत पण नाही. अहो सांगा काहीतरी. अहो, आज मानलं मी तुम्हाला, तुम्ही खूप किंमतवाले आहात. माहितीये मला, नाहीतर चेटकीन सोबत राहणं इतकं सोपं थोडी आहे. अहो, ती आपली शेजारी नाही ना, तिने आज साडी नेसली होती आणि तिच्या कमरेवर किती मोठा डाग आहे. कोण? मिसेस पाटील? हो तेच. अगं ते डाग नाही, टॅटू आहे, टॅटू. नो 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 नो. अहो, साली आधी घरवाली, याचा अर्थ काय होतो? अगं याचा काही अर्थ होत नाही. ते तर आमच्या सारख्या साध्या लोकांना मूर्ख बनवण्याचं काम आहे. तर अशी स्कीम आहे जे सांगण्यात तर येते पण दिलं जात नाही. अगं काय झालं? का नाराज आहेस? काहीतरी बोल. ते मला शॉपिंग साठी काही पैसे. अहो, मी ना मागच्या जन्मात नक्कीच पुण्य केले असेल जे तुम्ही मला मिळाले. हा? मग मी असे कोणते पाप केले होते? तुम्ही माझ्यात असं काय पाहिलं की माझ्याशी लग्न करायला तयार झालात? तुझ्या बहिणीला. हे अशी भाजी कोण बनवते? ही भाजी मी नाही बनवली, शेजारणीने आणून दिली. वाव. अहो, तुम्ही ना खूप साधे आहात. तुम्हाला कोणी पण मूर्ख बनवू शकतं. सुरुवात तर तुझ्या घरच्यांनीच केली. अहो, तुम्ही रोज रोज वरती बघून दगड का मारता? अगं मला कोणीतरी सांगितलं होतं की जोडी वरूनच बनून येते. व्हॅलेंटाईन डे येणार आहे, तुम्ही मला काय गिफ्ट द्या? अगं पागल, 2 पोरं तर दिले, अजून काय गिफ्ट देणार? चला ना, आपण पण महाकुंभ मध्ये जाऊन येऊ. मी नाही येणार. काय झालं? का बरं नाही येणार? अगं तिथं खूप गर्दी असते, यामुळे मी येणार नाही. हो चला ना, ती आपली शेजारी पण जाणार आहे. काय? शेजारी पण चालली? मग मी पण जाणार. बैगन. साला किस टाइप का वीडियो बनाऊं जो साला रातों रात वायरल हो जाए, एकदम सुबह देखो तो उस पर 1 मिलियन व्यूज आ जाए, और मैं जैसे ही घर से बाहर निकलूं एकदम आदमियों को एकदम मेला लग जाए फोटो खिंचवाने के लिए. सर एक फोटो प्लीज सर एक फोटो. मेरे पास टाइम नहीं, हटो मुझे ऑफिस जाना है. क्या मजा आता यार. ए, तुम्ही समजता कोण स्वतःला? रोज रात्री मला मेसेज करणं बंद करा.
नाहीतर मी तुम्हाला ब्लॉक करून टाकीन. होय, मला इतकी ऍटिट्यूड दाखवायची गरज नाही आहे. तुझ्यासारख्या 50 मला रोज ब्लॉक करतात. नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मार्केटमध्ये आलेला आहे एक नवीन रोग आणि याची लक्षणं आहेत अर्धे डोकेदुखी. अहो, माझं पण कालपासून अर्ध डोकं दुखत आहे. थंडी वाजून ताप येणे. मला पण सकाळपासून थंडी लागत आहे. असं वाटत आहे ताप येते की काय. मुख्यतः हा आजार माकडांमध्ये आढळत आहे. हे काय पसारा करून ठेवलाय. काय झालं? मम्मीन मारलं? या गोष्टीचा हिशोब होणार आता. ऐक, तू याला मारलीस का? हो, मारली. झाला हिशोब. चल. तुम्ही माझ्यावर प्रेम तर करता ना? हो मग, हा कसला प्रश्न विचारते? मग प्रेम करता तर माझी काळजी का करत नाही? कारण प्रेम करणारे कोणाची काळजी पर्वा करत नसतात. ठीक आहे, तुझी रिपोर्ट. काय बोलले डॉक्टर? डॉक्टर बोलले की तुझ्या शरीरात पाणी कमी झालंय. झालंच असेल ना. खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्लीच नाही. ऐक ना, तू ते कासव आणि सशाची गोष्ट कधी वाचली का? हो. मग त्यातून तू काय शिकली? शर्यत हारली तरी चालेल, पण झोप पूर्ण झाली पाहिजे. हे बघ, मला एका मुलीचा मेसेज आला. काय म्हणाली ती? ती म्हणाली मी तुला लाईक करते. मग तुम्ही काय म्हणाले? मी बोललो बरं मग फॉलो आणि सबस्क्राईब पण करून टाक. ऐक ना, या पनीरच्या भाजीत तर पनीरच दिसत नाहीये. चुपचाप खाऊन घ्या. काश्मीर पुलावमध्ये काय काश्मीर दिसते का? अहो, ते फ्रीज मध्ये रसगुल्ल्याचा डब्बा दिसत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का कुठे? संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड. मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड. अक्षयराव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड. अहो, आता ही कोण? किती शक करते नवऱ्यावर. मी आणि ती लहानपणापासून सोबत खेळून मोठे झालो. हिची आई आणि माझी आईची लहानपणापासून ओळख आहे. रुको जरा. फेक आयडिया ही माझी. लग्न म्हणजे काय असते? लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा. अहो उठा, ते बघा, ते बघा, आपली मांजर. No, 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 no. मी जर तुम्हाला आय लव्ह यू बोलली तर तुम्ही पण मला वापस बोलणार ना? हो. आय लव्ह यू. वापस. Oh, no, 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 no. अहो, मला जर काही झालं तर तुम्ही काय कराल? मी? तुला काय झाल्यावर? सकाळ संध्याकाळ दिवस रात्र 24 तास उठता बसता माझी आठवण काढा. ते करीन जे तू कधी करू देत नव्हतीस. आठवण काढाल का? अहो, हे 2025 चे कॅलेंडर आहे का? हो. बरं, मग जानेवारी महिन्यात बघून सांगा बरं, 26 जानेवारी कधी आहे? डब्बल पड़ते राजा, डब्बल पड़ते रो, दब दब डब्बल पड़ते रो.
अगं ते काल मित्राने जबरदस्ती पार्टीला नेलं आणि जबरदस्ती पाजलं. मला का प्यायची इच्छा नव्हती. ते मागच्या रविवारला टीना खूप मागे लागली होती ना, म्हणून तिच्यासोबत पिक्चर पाहायला गेलो होतो. अबे साले. ते त्या दिवशी भांडण झालं होतं तर तुझी ती मेकअप किट मीच फेकली होती. रुको जरा सबर करो. पप्पा मम्मी फक्त जेवायला बोलवत होती. बाळा बाहेर जाऊन खेळ हा थोडा वेळ. देखा आपने लापरवाही का नतीजा है. स्वयंपाक का बरं नाही केलीस? मी पडली आणि लागलं. कुठे पडली? काय लागलं? मी बेडवर पडली आणि डोळा लागला. No, 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 no. सिट डाऊन. खाली बस खाली बस. हे तुझ्याच्याने होणारी गोष्ट नाहीये. ते टॉमी आहे, त्याला शिकवायला स्पेशल ट्रेनर लागते. तुझ्याच्याने नाही होणार आहे. ट्रेनरची काही गरज नाहीये. तुम्ही पण सुरुवातीला किती नाटक करत होतात. तुम्हाला पण शिकवलं ना मी. त्याला पण आता तुमच्यासारखंच करते. गजब बघा. बेइज्जती है. लग्नाचा सीझन सुरू झालाय. मला ना मस्तपैकी भारीवाली पैठणी, मेकअप आणि ज्वेलरी घ्यायची आहे. त्यात माझा काय फायदा? फायदा? ओहो फायदाच फायदा. मी तुमच्यासोबत 7 जन्मासाठी राहीन ना. 7 जन्मासाठी? मी तुला ना सगळंच घेऊन देतो, पण तू मला असं वचन दे की ही गोष्ट तू इथंच संपवशील. ना, तू खूपच सुंदर दिसतेस, फक्त मेकअप केल्यानंतर. काय झालं? तुझं तोंड काय पडलंय आज? आज तुमची बहीण येत आहे पूर्ण 4 दिवसासाठी. बस एवढाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. कसला फरक? हाच की माझी बहीण जेव्हा येते तेव्हा तुझं तोंड पडते आणि जेव्हा तुझी बहीण येते तेव्हा माझा मूड बनते. मूड 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 चांगला होते.